काल दिल्ली स्थित दीपक मंडल यांनी फातिमा बीबी शेख यांच्यावर एक वादग्रस्त पोस्ट टाकली आणि त्यावरनं पुन्हा एकदा एक रान पेटवण्याचा प्रयत्न झाला की फातिमा बीबी शेख या काल्पनिक पात्र आहेत फुल्यांच्या इतिहासातल्या, पण वास्तव काय आहे हे वास्तव जाणून घेण्यासाठीच आज आपण या फुलेवाड्यात आलोत आणि आपल्यासोबत आहेत थोर समाजसेवक विचारवंत महाराष्ट्राचे डॉक्टर बाबा आढाव आणि नितीन पवार सर. कारण यांनीच सगळा तो फातिमा बीबी शेख यांचा इतिहास शोधून काढलेला आहे. ते सावित्रीबाई फुल्यांसोबत सहशिक्षिका राहिलेले, याच वाड्यात त्यांचा वावर राहिलेला, आजूबाजूला गंजपेठ परिसरात ते इकडे राहत होत्या. पण हे जे सातत्याने विस्परिंग कॅम्पेन केलं जातं फातिमा बीबी शेख विषयी की ते काल्पनिक पात्र आहे, ठरवून केलेलं कपोकल्पित आहे सगळं ते, पण वास्तव काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण बाबांसोबत आलेलो आहोत. बाबाच उभे महाराष्ट्राला सांगतील आणि पुरावे आणलेले आहेत विशेषमय करून. म्हणून हे महाराष्ट्राला कळणं जरूर आहे. म्हणून आज आपण बाबांसोबत सविस्तर या विषयावर बोलणार आहोत. बाबा, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. हे जे काय चाललंय सातत्याने ठरवून विस्परिंग कॅम्पेन केलं जातं, याबाबत आता आपल्याकडे पुरावे जरा महाराष्ट्राला दाखवत. मुद्दा असा आहे की अशा तऱ्हेचं बदनामी किंवा खोटेपणा हे नवं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल जिथे परदेशी माणसाच्या हातून शंका उपस्थित करणं, जेम्स लेने जे पुस्तक लिहिलं आणि जे आता भांडारकर इन्स्टिट्यूट गौरव करते त्या पुस्तकाचा, तिथे फातिमा बीबी शेख त्या पद्धतीचं तिथे हे घडलं तर मला काही फारसं आश्चर्य वाटत नाही. कारण आणि त्याच्याबद्दल मुग्धता बाळगणं आणि ते एक चाल आहे. ज्यांनी ते दिलं त्यांची नावं छावली, पण त्यांनी लगेच अंग झुलकून टाकलं. म्हणजे वाले मंजुळांचं नाव जे आहे सगळ्याच्या. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारताय, म्हणजे वयामुळे माझ्या थोडासा काही विस्फोरणाचा परिणाम झालेला असावायचा म्हणजे मी नकारता येणार नाही. परंतु फातिमा शेख हे नावाचं पात्र आपण निर्माण केलं, काल्पनिक पात्र निर्माण केलं, असे जे कोणी नवे संशोधक आहेत म्हणतायत, मला त्यांची कीव करावीशी वाटते. म्हणजे वास्तविक फुल्यांचा इतिहास, शिवाजी महाराजांच्या नंतर जर महाराष्ट्रात कोणी जर बहुजन समाजामध्ये मोठी माणसं झालेली आहेत, पण तळागाळातल्या माणसांना उभं करणं तर कोणी केलं असेल तरी महात्मा ज्योतिराव फुले आहे. आणि फुल्यांनी त्याबद्दलचं जे काही लिहिलं आहे, आज आपण फुल्यावाड्यात जमलेलो आहोत. मला तुम्हाला सांगायचं की त्या काळात हा माणूस किती पुढे गेला होता. त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला माळी समाजाकडून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ह्या वास्तुतान सगळं जे वळील तयार केले ते वळीचे लावले गेलेले आहेत. त्यामध्ये एक उल्लेख मला मुद्दाम सांगायचा आहे, त्यांनी स्वतःची जात लिहिलेली नाही, त्यांनी स्वतःचं कंत्राटदार म्हणून एक ओळख करून दिली आणि पुढचं सगळं लिहिलं आहे. त्याच वळीमध्ये त्यांनी जिथे आपण आता बसतो इथली काय परिस्थिती होती, सगळी घरांची, कोण राहत होतं, गवारबेग मुन्शी वगैरे अशा अनेकांच्या. कारण इथे गंमत अशी झालेली आहे की फुल्यांनी जी भूमिका घेतली आहे, फुल्यांच्या माळी समाजाने बहिष्कार पुकारला आणि घरातून त्यांना बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढल्यानंतर त्यांनी काय केलंय, त्यांनी काही पाणी समाजाची माफी वगैरे काही मागितलेली नाही. त्यांनी स्वच्छपणे स्वतःला मेंटेन करून ते बाजूला झाले. तितकंच नव्हे तर त्यांनी पुढे जाऊन त्यांच्या प्रसूतीगृहामध्ये जन्म घेतलेल्या एका ब्राह्मणबाईच्याकडून जन्म घेतलेल्या त्याचं सगळं त्यात त्यांनी लिहिलं. त्याला दत्तक घेतलं आणि या दत्तक मुलाला आपल्यानंतर माळी समाजाने त्रास होऊ नये म्हणून त्यांची गोळी करून ठेवली. हे गोळी ह्याचा पुरावा आहे. पण त्या फातिमा बीबी शेखचं काय तो इतिहास जरा सांगतो ना आपल्याला. आता गंमत अशी आहे की हे जसं त्यांनी केलंय तसं त्या वाड्याच्या भोवती त्यावेळेला कोण कोण माणसं राहतो, गवारबेग मुन्शी, अमकंकर, हे सगळं तुम्ही मला विचारता पण सांगतो आम्ही. आणि नंतर पुढे फातिमांचंही नाव आहे ते. आता जेव्हा शताब्दी सुरू झाली, मला स्वतः निगेटिव्ह सापडलेली एक त्यांची सांगतो थोडंसं जर डिटेल होईल. पण तुम्ही आता मला जर मध्ये आडवत गेला तर माझे एकतर कनेक्ट तुटेल. मला थोडंसं डिटेल सांगावं लागेल. तुम्हाला घाई आहे, तुम्ही आताच्या पत्रकारांना घाई असते हे मला मान्य आहे. मुद्दा कोणता आहे, आता त्या वळीलच्या आधाराने त्यांनी त्या आपल्यानंतर या मुलाला त्रास दिला जाऊ नये किंवा बायकोला त्रास जाऊ नये म्हणून मुलांनी ते वळील करून ठेवले. ते इथे आता लावलेलं आहे.
हे होईल आम्ही बाहेर आणलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं होईल प्रथम तर कोणी कलेक्टर चिरून बाहेर काढलं असेल तर ते आम्ही आहोत. आता काय असतं की अलीकडे क्लेम करण्याची माणसं वाटेल एवढे क्लेम करतात. ते आम्ही छापलं त्यावेळेला. महात्मा फुले मंडळ इथे एक महात्मा ज्योतिराव फुले मंडळ आहे. या मंडळाच्या वतीने आम्ही छापलं आणि त्यानंतर ते पण सुरू झालं, पुढं आलं. आता त्यातलाच भाग असा आहे की आता तुम्ही जो वाद माझ्याकडे घेऊन आलेला की फातिमा बीवींचं काय 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 आहे तुमच्याकडे, असं तुमचा मला प्रश्न चालला. तुम्हाला रेडीमेड पाहिजे. प्रश्न असा आहे, फुल्यांना त्यांच्या वाटवडिलांनी बाहेर घराबाहेर काढल्यानंतर जर त्यांना कोणी आश्रय दिलं असेल पहिल्यांदा तर ते कुटुंब आहे फातिमा. गवार बेग मुन्शीदान हे एक नाव आहे, तेच फुलेंनी लिहिलंय त्यात. म्हणजे त्यांना करू द्या. ते म्हणतात मी निर्माण केलं वगैरे कोण जे म्हणतायत. आता त्यांच्या अकलेबद्दल आणि बुद्धीबद्दल प्रामाणिकपणाबद्दल मी काही फारसं मी नाही त्यात काही जास्त शब्द वाढवू शकत. कारण लबाड्या तेच करत असते. भांडारकर इन्स्टिट्यूटसारखी संस्था जिथे लबाड्या करते तर बाकीच्यांचं काय बोलायचं. प्रश्न असा आहे की फुल्यांनी त्या माळी समाजात कोणी मदत केली नाही. त्यांनी बहिष्कार होते ना माळी समाजात. एकदा ते त्यावेळची जाती व्यवस्थेतली बहिष्कार जाती व्यवस्थेला हा फार भयंकरच होता. कोणी सहकार्य करायचं नाही. पुढे फुले महानगरपालिकेचे हे झालेत, नगरसेवक झाले. त्याने नॉमिनेटेड नगरसेवक ज्याला म्हणतात त्यावेळेस त्याला कमिशनर म्हणत असत, ते झालेले आहेत. आणि त्यावेळेस या भागाची परिस्थिती काय होती. आज तुम्ही आम्ही बसलो हे सगळं नीट झाले. इथे हौद होते. ज्या वेळेला नळ नव्हते त्यावेळेला प्रत्येक खुला करून दिला हौद बांधलेले होते दारापुढे. इथे हा ते इथं रस्ता होता एक जायचा, खडीचा रस्ता होता. मला आठवतं ना, मी माझ्या लहानपणी माझा संबंध असा आहे की आमचे याला गंधबेट म्हणत असत. गंधबेट आता महात्मा फुले पेठ म्हणतात. ह्या मिडगन त्याला खरं होतं मिडगनचं नाव त्याचं होतं. आणि ते वस्ती कोणाची होती. फुलेंनी त्याचं वर्णन नंतरच्या काय भागात सगळीकडे आलेले 18 पगड जातींची इथं हे होती. आणि यामध्ये फातिमांचं सुद्धा एक हे होतं. आता आम्ही जेव्हा सुरू केलं शोध घ्यायचा, आम्हाला जे निगेटिव्ह पहिल्यांदा सावित्रीबाईंचा फोटो कुठं होता. जे कोणी विद्वान शहाणे आहेत त्यांना मला सांगायचं तुम्ही काय केलं सांगा ना. तुम्ही न्यूजच तुम्हाला कळलं तुम्ही लगेच फातिमांचं काल्पनिक पात्र असं तुम्ही म्हणताय. तुम्ही केलं काय. उलट आम्ही त्याच्यात लक्ष घातल्यानंतर पहिल्यांदा फुल्यांचं मंडळ स्थापन करून आम्ही सुरुवात केली. आणि या ठिकाणी एक पत्र उलगडता येतो का, यांचं काही फोटो म्हणतात का. तुम्हाला सांगायचं आहे की ती आता जी निगेटिव्ह तुमच्या हातात आहे, ज्यामध्ये सावित्रीबाईंचा फोटो आहे आणि त्यांच्यावर असलेल्या फातिमांचा जो आहे, ही निगेटिव्ह मुलगी सहज नाही मिळाली. ही निगेटिव्ह आम्ही महाराष्ट्राला आपण एकदा ती निगेटिव्ह दाखवूया कशी. नितीन सर ती दाखवा एकदा प्रेक्षकांना खास. हीच ती निगेटिव्ह आहे जी बाबांनी शोधून काढली त्या काळी. नंतर हे सांगायचा मुद्दा असा की हे शोधून काढले म्हणजे कसं मिळालं. हे त्यातले फातिमा बी कुठले एकच आहेत. एक सर दोनच बाया आहेत, एक फातिमा आहे आणि एक सावित्रीबाई. आता या मुद्दा असा आहे की हे कोणाकडे मिळाले. गोपीनाथ एकनाथ पालकर म्हणून शाहू चौकामध्ये एक कुटुंब राहतं. ते गवंडी. त्यांचं टोपण नाव गवंडी. वास्तविक ते मराठी आहे. परंतु त्यांना या कामामध्ये रस असल्यामुळे त्यांनी जपून ठेवलं. त्यावेळेला काचेच्या निगेटिव्ह आहे. ही जी आत्ताची आहे ही काचेची निगेटिव्ह आहे. आता ते गेले. आता गोपीनाथ इकडे ते गेले तर त्यांचे काही मंडळी तर आहेत नाही असं नाही. त्यांचे स्वतःचे भाऊ होते दिनकर पालकर, तेही यात्रच असतात. आणि शाहू चौकात राहणारी ही मंडळी. मला पण आणखी एक पुरावा सांगतो तुम्हाला नवा सांगतो तुम्हाला. आत्ताच तुम्ही इथे हे पाहताय फुल्यांचा आत फोटो लावलाय तर एक असा गोल टेबल आहे. तसाच टेबल आजही पालकरांच्याकडे आहे. आणि तो महाराष्ट्र सरकारने मिळवावा म्हणून गुप्ते नावाचे विभागीय आयुक्त होते, पुणे विभागाचे गुप्ते. मी त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो. पण पालकरांची एक अडचण होती. पालकर म्हणत असत मी ब्राह्मणाबरोबर बोलणार नाही तर का ते नाव द्या. पण गुप्त्यांच्या बरोबर ते बोलले.
आता पालकांची परिस्थिती अशी होती की त्यांना वाटत होतं ह्याच्याबद्दल काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळावं आणि गुप्त्यांनी त्याबद्दल ऐनपाठी दर्शवली असं झालं. त्यामुळे अजूनही ते टेबल करायची इच्छा असेल ते नाही असं नाही. तुमच्या सगळ्या लोकांना संशोधन करावं. आता मुद्दा असा आहे की त्यांच्याकडे काचेच्या निगेटिव्ह होत्या. त्यांचा गवंडी त्यांना गवंडीच म्हणत असत. म्हणजे बांधकाम कामासातलं असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या घरामध्ये त्यांच्याकडे त्यावेळच्या निगेटिव्ह काचेच्या निगेटिव्ह आम्ही सावित्रीचा फोटो असं जंग पसरलं तुम्हाला सांगतो. लोकहितविधी गोपाळराव देशमुखांचं जुन्या विश्रामगडाच्या समोर वाडा, त्या वाड्यात त्यांचं सगळं ते इथे येत असत. ते इतकेच उकरून फोडे घोल्यांच्याकडे सगळ्यांच्या शोधाचा प्रयत्न केला की कुठेतरी सापडतंय का सावित्रीबाई. पण ते सापडलं अस्सल केव्हा, जेव्हा आमच्याबद्दल पालकांना विश्वास वाटायला लागला की काहीतरी करतायत म्हणून त्यांनी ती काचेची निगेटिव्ह बाहेर काढून दिली. ही ती निगेटिव्ह, ह्या निगेटिव्हवर ती त्यांनी काढून दिली. हा पहिला पूर्व. दुसरा एक पत्रात उल्लेख आहे, तो काय? कोणत्या नितीन भाऊ, पत्रात उल्लेख आहे फुलेंच्या सांगा. ते त्या जिजाबाई त्या बाहेर त्यांनी जे पत्र लिहिले आहे की मला माझी तब्येत आता बरी आहे पण शाळेचा सगळा भार फातिमावरच सगळा पडत असल्यामुळे त्याला किती त्रास झाला असेल त्यात त्यांनी उल्लेख केला स्वच्छ फातिमांचा. आपण ते पत्राचं हे जे पुस्तक आहे ते कुठलं कोणाचं आता आपण जो फोटो पाहतोय कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट, हा सावित्रीबाई फुल्यांच्या समग्र वाङ्मयाचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने जे पुस्तक प्रकाशित केले त्याचा हा मुखपृष्ठाचा फोटो आहे. डॉक्टर मागो माळी यांनी संपादित केले. मी त्याचे दुसरं पान पण मुद्दाम दाखवू इच्छितो कारण दिलीप मंडल यांनी जो उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की 15 वर्षापूर्वी हा संदर्भ कुणाला माहीत नव्हता. इथं तारीख आहे ऑगस्ट 1988 या पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं. नंतर अनेक आवृत्त्या निघाल्या. त्या पुस्तकामध्ये जो आपण फातिमांचा थेट उल्लेख आहे तेवढाच भाग वाचूया. हे पत्र जे आहे ते सावित्रीमाईंनी महात्मा ज्योतिराव फुलेंना लिहिलेलं पत्र आहे. 10 ऑक्टोबर 1856 लिहिलेलं पत्र आहे. त्यावेळेस ते 10 ऑक्टोबर 1856 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना लिहिलेलं हे पत्र आहे. त्यात ते असं म्हणतात, सत्यरूप ज्योतिबा स्वामी यास सावित्रीचा शिरसाष्टांग नमस्कार. पत्रास कारण की माझ्या तब्येतीत अनेकदा उलटा पालटी होऊन टाळ्यावर आली आहे. या दुखण्यात भाऊने अपरिमित श्रम घेऊन माझी सेवा केली आहे. यावरून तो किती प्रेमळ आहे दिसून येते. मी परिपूर्ण दुरुस्त होताच पुण्यास येईन. काळजी असू नये. फातिमास त्रास पडत असेल, पुन्हा वाचतो, फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही. असतो. आणखीन पुढे ते पत्र आहे. तर हे पत्र मी थोडक्यात फातिमा बी या सहशिक्षिका होत्या सावित्रीबाईंच्या त्या काळातल्या. त्याच्याशिवाय आणखीन एक महत्वाचा संदर्भ असा आहे की सावित्रीबाई आपण देशातल्या पहिल्या शिक्षिका म्हणतो पण इथं मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. आपल्या देशामधल्या पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका त्या. आपल्या देशात ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर धर्मप्रसारासाठी त्यांनी अनेक सेवा कार्य आधी सुरू केली आणि त्याच्यातलं एक शिक्षण. त्याच्यामध्ये 1815 साली तेव्हापासून मुलींची शिक्षण शाळा सुरू त्यांनी प्रयत्न केला होता. आणि या प्रक्रियेचा भाग म्हणून सिंथिया फरार या अमेरिकेवरनं भारतात आल्या आणि त्याही अहमदनगरमध्ये आल्या. तिथे त्यांनी टीचर्स ट्रेनिंग स्कूल म्हणजे शिक्षक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. त्याच्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा बीबी शेख यांनी शिक्षण कसं द्यावं याचं प्रशिक्षण घेतलं. त्याचा उल्लेख हा अमेरिकन मराठी मिशनचे जे अहवाल आहेत त्यावेळेचे त्याच्यात आहे. आणि त्याचा सगळा संदर्भ हा आपले ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांचं भारतातील कार्य याच्यावर लिखाण केलंय. त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये त्याचे सगळे संदर्भ सापडतात. म्हणजे फातिमा बीबी शेख हे काही काल्पनिक पात्र आहे ही कल्पनाच काल्पनिक आहे. म्हणजे हा इतिहास आहे आणि इतिहास कोणाच्या कल्पनेवर हा उभा राहत नसतो.
तो पुराव्यांवर उभा राहतो. म्हणजे मुळात सावित्रीबाईंचे ते फक्त सहशिक्षिका नव्हत्या, तर त्यांच्यासोबत त्यांनी काम केलंय, मुलींना शिकवलंय, त्या काळात प्रशिक्षण घेतलंय या सगळ्या उल्लेखावरनं. मग हे जे जाणीवपूर्वक विस्परिंग कॅम्पेन चालवलं जातं बाबा, यांना तुम्ही काय सांगाल? हा एक आणखीन एक सांगितलं, त्यांचा पुरावा सापडत नाही, कुठं राहतात नेमकं वगैरे, त्याबद्दल तुम्ही शोधलेलं आहे काय नेमकं ह्याच परिसरात? गमन शेख त्यांचं एकट्याच नाही, गव्हारबेग मुंशींचा उल्लेख फुले यांनी केलेला आहे त्याला. पण ही मंडळी तर पांगलीच ना, ती त्या कुटुंबांची नावं त्यावर छापली आहेत, कुटुंब पांगली आहेत. आता आम्ही प्रयत्न केला की ते कुठे गेल्या, काय गेल्या, तो शोध चालू आहे अजून, म्हणजे तो शोध संपलेला नाही, त्यामुळे पत्ता सापडत नाही. म्हणून ते काल्पनिक पात्र असं म्हणणं कितपत योग्य? ही उणीव लक्षात घेऊन आता ही मंडळी त्या दिशेने हे करा की ह्या नव्हत्याच असं सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पण तो त्यांचा इतिहासाचा भाग, त्यांचा राजकीय हेतू आहे. त्यांचा राजकीय हेतू काय तुम्हाला आता सध्या कळत आहे. त्यांना त्यांचा अजेंडा चालू आहे. सध्या मुसलमान विरोधात कुठे मशीद दिसली की खाली रिपीट लिंग असतं. आता इतकं सहज झालेलं आहे, त्यामुळे हे तत्वाबद्दल मी काही बोलायचा प्रश्न नाही. तेव्हा हे सूर्या इतकं स्वच्छ आहे, त्याला तळताळीने दाखवण्याचा प्रयत्न यांनी कृपा करू नये असं माझं म्हणणं आहे. अनेक विषय आहेत, त्या विषयाला चालत द्यायचं नाही तर मुस्लिम समाजामध्ये शिक्षण कसं सुरू झालं असतं? पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी जी काढत जाते त्या शो. आंध्र प्रदेशाच्या पाठ्यपुस्तकात उल्लेख आहे फातिमा बीबींचा. आंध्र प्रदेशच्या 8वीच्या क्रमिक पुस्तकामध्ये फातिमा बीबी शेख यांचा धडा आहे. त्याशिवाय त्याच राज्याच्या कन्नूर जिल्ह्यात फातिमा बीबींचा देशातला पहिला पुतळा 2 वर्षापूर्वी उभारण्यात आलेला आहे. म्हणजे मला वाटतं एवढे सगळे बाबांनी आणि नितीन पवारांनी जे पुरावे समोरच दाखवले, म्हणजे पत्र असेल, ती निगेटिव्हचा फोटो असेल, एवढे समोर आल्यानंतर मला वाटतं जे काही विस्परिंग कॅम्पेन चालवतात फातिमा बीबी शेख यांच्याविषयी की ते काल्पनिक पात्र आहे, मला वाटतं त्यासाठी चपराक लावण्यासाठी एवढं पुरेसं आहे. राहिला प्रश्न पत्त्याचा, तर बाबांनी सांगितलं आमचा अजूनही शोध सुरू आहे, ह्याच परिसरात ते कुठेतरी राहत होते. हा सांग निवडी सापडेल ना, आता आजही असेल ना काय पालकांच्याकडे जाते चौकशी करा, किंवा त्या माळींच्याकडे त्यांच्याकडे असेल तर मिळेल ना ती, आणि मग त्याच्या बसा ना हे करत. पण माझं म्हणणं आहे की जे आता तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांचं नाव असं मला घ्यायची इच्छा नाहीये, कारण त्यांचा हेतूच वेगळा आहे. त्यांचा राजकीय अजेंडा आमच्यावर आपण त्यांना करू दे काय, पण तुमचा राजकीय अंडा सरळ आहे ना सध्या. यांचा असेल मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील तर यांचं काय करायचं? उलट आम्ही पाहिलेले फुले हे आठवणीचं पुस्तक जर तुम्ही काढलं, फुले गेल्या, मला वाईट काय वाटतं, एक गोष्ट सांगितली पाहिजे. असं का झालं? बहुजन समाजामधलं अज्ञान निरक्षरता. फुले गेल्यानंतर 1890 साली फुले गेले, आणि फुल्यांचं पहिलं चरित्र केव्हा छापलं गेलं? दिनकर एकनाथ पालकर, ज्यांचं आता आपण ओळखलं उकणकर, त्यांनी एक पुस्तक 1915 साली छापलं. किती वर्षांनी? फुले गेल्यानंतर 35 वर्षांनी. आणि नंतर त्यांचं पहिलं चरित्र सुद्धा कधी, ते पण कोणी छापलं? तर तिकडून विदर्भातून पाटील आली, आणि त्या पाटलांनी इथे मग मुलाखती घेतल्या, आठवणी गोळा केल्या, आणि मग नंतर फुल्यांचं पहिलं चरित्र प्रसिद्ध झालं. आता त्या साल 27 का 28 बघायला, पण एवढा वेळ लागला. माझा प्रश्न वेगळा आहे की जेधे आणि जवळकर वगैरे मंडळी तिथं जवळ राहत होती, त्याची अशी उपेक्षा का झाली? असे आमचे प्रश्न वेगळे आहेत. तेव्हा त्या दिवशी आमचा अभ्यास सुरू आहे, आणि आम्ही पण आज महाराष्ट्राने हे कितके पुरावे द्यावे आहेत. मनोहर जोशी होते, मी त्यांना पुन्हा सांगतो की तुम्ही पुढे वाढायला भेट द्या. आता जो आपण सगळा परिसर पाहतोय, या परिसर सगळा बदलला. फुलेवाड्यात जरी बसलो असलो तरी बाकीचा सगळा परिसर या मंडळीने जाऊ लागले ना. गव्हारबेग मुंशी जवळ राहत होते, 18 पगड जातीची मंडळी सगळी कुटुंब गेली. आता नंतर ते विस्तार झाला, त्यावेळेला आम्ही लोकांच्या पुनर्वसन लावून धरलं. वीर लवजी वस्ताद साळव्यांचं कॉन्ट्रिब्युशन लावून धरलं. त्या या स्मारकाच्या योजनेत त्यांचा उल्लेख घातला मुद्दाम. आज त्यांची तालीम स्मारकाचा एक भाग म्हणून झालेली आहे, लक्षात घेतलं. तेव्हा ही सगळी परिस्थिती आहे. तेव्हा मला म्हणायचं की आत्ताचा जो वाद आहे ना, हा त्यांचं विधान फार बालिश आहे की त्यांनी पात्र निर्माण केलं. मग आता काय संबंध त्यांचा संबंध जो आहे तो ते
दिल्लीत राहतात आणि त्यांचा संबंध आहेच. त्यांनी हे विधान का दिलं हे स्पष्ट करणार आहे. ते आत्ताच्या केंद्र सरकारचे माध्यम सल्लागार आहेत पंतप्रधानांचे. आणि पंतप्रधानांचा अजेंडा काय आपल्याला माहिती आहे की जे काही इतिहास घडलाय तो 11 वर्षात घडलेला आहे. 11 वर्षाच्या आधी काही नव्हतं. तेव्हा फातिमा बिबी शेख असायचा प्रश्नच नाही. ते दिलीप मंडळांना सिद्ध करायचं असं ही अशी सारी गंमत आहे. म्हणजे ठरवून काही गोष्टी अजेंडे राबवायचे आणि त्यातनंच हा कालचा प्रकार घडलेला आहे आणि दीपक मंडल यांनी ते ट्विट केलेलं आहे. म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी इतिहासातील पुराव्यासह आज आपण इथं फुलेवाड्यात आलो आणि बाबांनी आणि नितीन पवार सरांनी हे सगळं आपल्या महाराष्ट्रासमोर आणि प्रेक्षकांसमोर ठेवलेलं आहे. आता प्रेक्षकांनीच ठरवावं खरं काय खोटं काय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, फुलेवाडा.